इसोबा शास्त्री उलटून वार करणार बेन हाय. वा 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 वा, काय कौतुक ऐकायला मिळतंय आम्हाला आमचं. वा, विठ्ठलपंत, काय कौतुक ऐकायला मिळालंय आम्हाला. ही असली स्तुती सुमन ऐकणं म्हणजे अहोभाग्य म्हणायचं. विसोबा शास्त्री, आपण कशासाठी त्रास घेतला? कोणाबरोबर तरी निरोप पाठवला असता तर मी स्वतः हजर झालो असतो. छे छे छे, अहो त्रास कसला पंत. अहो खरा त्रास तर तुम्ही सोसत आहात. नाही नाही, मी याला त्रास मानत नाही आणि कधी मानणारही नाही. सारी ईश्वराचीच इच्छा आहे. पण आपल्यासारखा विद्वान आमच्या दारी आला हे माझं भाग्यच आहे. छे छे छे, अहो खरे विद्वान आपण. आपण काशी सारख्या अतिप्राचीन आणि प्रतिष्ठित अशा नगराच्या वेदशाळेत अध्ययन केलेत. वा, ऋचा ऐकाव्यात तर तुमच्या तोंडूनच. प्रत्येक श्लोक विचार यामागे आपण शेकडो प्रमाण देऊ शकता. त्या मानाने माझा अभ्यास म्हणजे. नाही नाही शास्त्री बुवा, स्वतःच्याच कानांनी स्वतःचे कौतुक ऐकले की अंगी अहंकाराची कीड लागायला वेळ लागत नाही. वा, अहो पंत, हा तुमचा मोठेपणा. म्हणजे मी तुमच्याशी इतकं वाईट वागून सुद्धा तुमच्या मनात माझ्याबद्दल कढ नाही. खरं सांगू, तुमच्यावरती ओढवलेली ही परिस्थिती पाहून मन अगदी तीळ तीळ तुटतं बघा. या गोमट्या लेकरांचं विद्याग्रहण थांबू नये यासाठी आमच्या मनी एक विचार आलेला आहे. त्यांनी जर तुमच्या दुःखाचं निवारण झालं तर माझ्यासारखा आनंदी या जगात कोणी नसेल. हो. इसोबा शास्त्री, नाही म्हणजे क्षमा करा. पर तुमच्या तोंडी असली नरमाईची भाषा शोभत नाही हो. ए कावेरी, तुझं काय ग मधी? ज्ञानी माणसं बोलतायत ना व. शांतम पापम शांतम पापम. कावेरी, तुझ्या मनी माझ्याबद्दल असे भाव येणं अत्यंत साहजिक आहे. पण काय आहे, प्रत्येकाला आपलं कर्म करण्याशिवाय गत्यंतर नाही. तुला वाटतो इतका वाईट माणूस नाही अगं मी. मला समाजासाठी धर्मासाठी हे सगळं करावं लागतं. शास्त्री बुवा, आपण म्हणाल तसेच होईल. उत्तम पंत, उत्तम. मी आजच्या आज नरहरी शास्त्रींची भेट घेतो आणि न्यायसभा भरवून तुम्हाला काहीतरी प्रायश्चित्त पुरस्चरण देण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे जेणेकरून तुमचं शुद्धीकरण जरी पूर्णपणे झालं नाही तरी तुमच्या पापाची धार कमी होईल. अहो पंत, जे शास्त्र माणसाच्या कामी येत नाही ते शास्त्र काय कामाचं? ते तुम्ही आम्हाला सांगायची आवश्यकता नाही. सत्य घटना समोर ठेवून योग्य तो निर्णय देऊ आम्ही. परंतु इतक्या तातडीनं न्यायसभा कशी भरवायची? काही निमंत्रण नाहीत, काही नाही. ग्रामजोशी इथे नाही. ते पहाटेच चरोलीला आपल्या सदाशिव शास्त्र्यांकडे गेलेत म्हणे.
पण स्वतः न्यायमूर्ती आहेत ना. मग झालं तर. आणि आपणही जाणता की आपला शब्द या आळंदी गावामध्ये अखेरचा शब्द मानला जातो. आपण ठरवलं तर इतर ब्रह्मवृंद देखील नाही म्हणणार नाहीत. आधीच बराच उशीर झालाय. त्या विठ्ठल पंतांची परिस्थिती खरोखर वाईट आहे फार. आणि त्या लहानग्यांकडे तर पाहवत नाही हो शास्त्री. काय सांगू तुम्हाला. ते सारे आम्ही जाणतो, पण विसोबा शास्त्री, आज पाषाणाला पाझर कसा काय फुटला? अपराध हा माणसांकडूनच घडत असतो नाही का नरहर शास्त्री. पण झालेल्या अपराधाचं परीक्षालन करण्याची संधी प्रत्येकाला मिळायला हवी असा आपला धर्मच सांगतो नाही का. आणि त्या लहानग्यांच्या गोमट्या मुखांकडे बघून कोण त्यांचा अधिकार मान्य करणार नाही. त्यामुळे माणुसकीला धरून आपण न्यायसभा भरवावीत आणि पंतांना प्रायश्चित्ताचं पुरस्चरण देऊन आपण त्यांच्या पापांची धार कमी करण्याचा प्रयत्न करूया. मी स्वतः हवं तर मार्ग शोधण्याचा प्रयत्न करतो. यामुळे पंतांचं दुःख कणभरही कमी होणार असेल तर भरवूयात न्यायसभा. हा. पुरे हा जी. गावातील सगळ्या ब्रह्मवृंदांना तातडीने न्यायसभेची वार्ता कळवण्याची जबाबदारी तुझी. वय जी. विसोबा शास्त्री, जी. तुमच्या मनात नेमकं काय चाललंय कळत नाही. पंतांचं कल्याण. आपलं कल्याण शक्यच नाही. विसोबा शास्त्रींचा स्वर एकदम बदलण्याचं कारण काय असेल? त्यांनी मनी चांगला भाव ठेवून विचार केला आहे ना. मग चांगलेच होईल. हो, पण हाच भाव घातक ठरेल की काय याची चिंता वाटते. भट्टदेव काका, जे काही होईल ते पांडुरंगाच्या इच्छेनेच होईल ना. विसोबा शास्त्रींच्या नाही, पण पांडुरंगाच्या मनीचा भाव तर आपण जाणतो. तो काहीच वाईट होऊ देणार नाही. त्याच्या मनात काहीतरी योजना असेल. त्याशिवाय का विसोबा शास्त्रींना आपल्या घरी येथे सिद्धबेटी धाडले असेल? पाटील, ओ पाटील, 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 पाटील. राम राम उद्गल शास्त्री. नमस्कार. अहो, एवढ्या रात्री येणं केलं काही विपरीत नाही ना घडलं? नाही, घडलं नाही अजून, पण घडू शकतं असं दिसतंय. नाही, जे काय असेल ना ते जरा उलगडून सांगा बघू. नरहरी शास्त्रींनी उद्या सकाळी तातडीची न्यायसभा बोलवलेली आहे. जसं माझ्या कानावर आलं तसं मी तुमच्याकडे आलो. काय झालं असेल असं तुम्हाला वाटतं? पाटील, आज प्रथमच इतक्या तातडीनं न्यायसभा योजली आहे. काही अशुभ घडण्याचे तर संकेत नाही आहेत ना. विठ्ठल पंत, संन्यासाश्रमातून गृहस्थाश्रमात येण्याचं शास्त्रविरोधी कृत्य तुम्ही केलं आहे. यावर शास्त्रामध्ये कोणताच उपाय नाही. तरी सुद्धा
तुमचा शास्त्राभ्यास बघता तुम्हीच मागितल्याप्रमाणे कृच्छ्र आणि चांद्रायण ही प्रायश्चित्त करायला न्यायसभेनं संमती दिली. परंतु तुम्ही ती प्रायश्चित्त पूर्ण करू शकला नाहीत. यावर तुमचं काय उत्तर आहे विठ्ठल पंत? हा, पापाचा भार फार वाढत चाललाय. खरंय, प्रायश्चित्त पूर्ण न करणं हा दंडनीय अपराध आहे. प्रायश्चित्ताच्या तीव्रतेनुसार हा दंड ठरत असतो. न्यायमूर्तींनी सहृदयतेने विचार करावा. विठ्ठल पंत आणि त्यांचं कुटुंब आधीच ग्रामण्य भोगत आहेत. हा लपेष्टानंतर पारावारच उरलेला नाही. निदान माणुसकीच्या नात्यानं विचार केला पाहिजे. न्याय देवता निष्ठुर असते मुद्गल शास्त्री. तिला नाते संबंध आणि भावना कळत नाहीत. अहो परत त्यानं 4 लहान लेकर आहेत आणि पोरांसाठी समजा करतात ते. आणि प्रायश्चित्त घेताना आजपर्यंत त्यांनी कधी बी लटकेपणा केलेला नाहीये. आता कुणीतरी माणूस येतो आणि त्यांना फसवून जातो, त्यात त्यांचा काय दोष? अहो पाटील, नाही, त्यांच्या प्रायश्चित्ताच्या प्रयत्नांबद्दल आमचं काहीच म्हणणं नाहीये. पण समोरच्या माणसाची सत्य असत्यता पडताळल्याखेरीज त्यांनी अन्न भक्षण करायला नको होते ना. हो, पण ते अन्न त्यांना प्रसाद म्हणून दिलं गेलं होतं. हा श्रीपाद यतींचा आशीर्वाद आणि गुरूंचा आशीर्वाद असा नाकारून नाहीतर काय? बरं बरं, ठीक आहे. आपण न्यायाने विचार करूया. आणि तसंही आळंदी ग्रामाचा धर्मशास्त्री म्हणून मी न्यायशास्त्र्यांना तशी विनंती करू शकतोच, नाही का? परंतु यावर तुमच्याकडे काही उपाय आहे? खरं सांगायचं तर नाही. परंतु आपल्या पूर्वसुरींनी शुद्धीकरणाचे काही प्रयोग सांगितलेले आहेत. त्यानुसार प्रायश्चित्त मोडल्यास पुरश्चरण दिलं जावं असं सांगितलेलं आहे. त्यात एखादी तीर्थयात्रा करावी अथवा एखादी तितिक्षा करावी असं सुद्धा सांगितलेलं आहे. परंतु पंत काही हिमालयात जाऊ शकणार नाहीत. तेवढी त्यांची ऐपत देखील नाही. तेव्हा दक्षिणेतील सर्वात महत्वाचे स्थान म्हणजे नाशिक जवळचं त्र्यंबकेश्वर.
भगवान शंकराचं अति पवित्र स्थान. त्र्यंबकेश्वर नजीक ब्रह्मगिरी नावाचा पर्वत आहे. या ब्रह्मगिरी पर्वताची संपूर्ण प्रदक्षिणा पंतांनी करावी. म्हणजे पंतांचं प्रायश्चित्त मोडल्याचं पाप नाहीसं होईल आणि मग आपल्याला पंतांच्या इतर पापांबद्दल विचार करता येईल. तुर्तास तरी मला एवढेच सुचवायचे आहे. माफ करा शास्त्री, पण ह्यो डाव आहे डाव. अहो त्या जंगलात माणसं खाणारं वाघरू सुटलंय, माहित नाही का तुम्हाला? ओ पंतांना मारायचा डाव आहे का तुमचा? शांतम पापम. पाटील, काय बोलताय काय तुम्ही? अहो, मी विठ्ठल पंतांच्या आणि त्यांच्या कुटुंबाच्या भल्याच सांगतोय. ठीक आहे, राहू द्या. नाही शास्त्री, द्या त्यांना दंड. सारासार विचार करता असे वाटते की विठ्ठल पंतांनी पुरस्चरण करावे. विठ्ठल पंतांनी जेवढे प्रायश्चित्त केले ते निष्ठेने, कुणा भलत्याच्या आगळीकीमुळे ते मोडले गेले. पण ते भंग झालं हे सत्य नाकारता येत नाही. त्यामुळे न्यायसभा असे म्हणते की विठ्ठल पंतांनी पुरस्चरण करावे. यावर विठ्ठल पंतांनी काही बोलावे अशी अपेक्षा आहे. त्यामुळे माझ्या मुलांचं शिक्षणाच्या मार्गावर एक तरी पाऊल पुढे पडेल का? त्यांना शास्त्राधिकार मिळेल का? बरं बरं, आधी पुरस्चरण पूर्ण करा, त्यानंतर तुमच्या पापांचा निवाडा करता येईल. जशी भूदेवांची आज्ञा. अहो विठ्ठलपंत, तुम्ही मुद्गल शास्त्री, माझ्या मुलांना जर शास्त्राधिकार मिळणार असेल तर एक पिता म्हणून कोणतेही दिव्य करण्यास मी तयार आहे. कोणताही दंड भोगण्यास मी तयार आहे. कोणतेही पुरस्चरण प्रायश्चित्त करण्यास मी तयार आहे. ओ ध्यानात कसं येत नाही तुमच्या? बरं बरं पाटील, आता पंतांनी जाण्याचं मान्य केलंय ना, पुरे करा आता. काय पंत, ठरलंय ना नक्की? होय. त्यानिमित्ते त्र्यंबकेश्वराचे दर्शन आणि ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा करण्याचे भाग्य तरी माझ्या भाळी लागेल.
मग न्यायसभा असं म्हणते की विठ्ठल पंतांनी ही प्रदक्षिणा करावी आणि त्यानंतर शास्त्राधिकाराच्या न्याय निवाड्यासाठी आळंदीच्या न्यायासनासमोर उपस्थित राहावे. न्यायसभा समाप्त झाली. जय सिद्धेश्वर. जय सिद्धेश्वर. जय सिद्धेश्वर. जय सिद्धेश्वर.